तापकीर हे यशस्वी उद्योजक घडले कसे आणि ते समाज कार्यामध्ये आले कसे. आणि ही तीच चरोली ज्या चरोलीमध्ये श्री वाघेश्वर महाराज ज्यांचं ऐतिहासिक पुरातन आणि जागृत असं देवस्थान. मला माझा अभिमान वाटतो माझ्या चरोली माझा जन्म झाला. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये मी आमच्या गावचा उल्लेख केली. आमचं नशीब चांगलं की आम्हाला असा नेता भेटला, असा सहकारी भेटला म्हणजे त्यांनी पहिलाच मान महापौराचा आमच्या नितीन आप्पांना दिला. नमस्कार, महाई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक अवघ्या 15 दिवसांवरती आलेली आहे. आज महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्षीय इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागांमध्ये प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतंच आज भारतीय जनता पार्टीचे शहराचे नेते आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये पक्षाचा ग्रँड मेगा इव्हेंट प्रवेश सोहळा झाला. या सोहळ्यामध्ये जवळपास 22 लोकांनी, दिग्गजांनी शहरातल्या पक्षप्रवेश केला. आणि या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी संवाद साधण्याकरिता चरोली गावचे भूमिपुत्र, ज्यांची ओळख एक सामान्य कुटुंबातून संघर्षमय वाटचाल करून यशस्वी उद्योजक, यशस्वी समाजसेवक होण्यापर्यंत झाली, असे सचिन तापकीर. सचिन तापकीर यांचं आज आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये महाई न्यूजने मला संवादासाठी बोलवलं, त्याबद्दल मी प्रथमतः तुमच्या स्टुडिओचा आभार मानतो. भाऊ, चरोली म्हटलं की एक शेतीप्रधान गाव. शेती आणि दुग्ध व्यवसाय हा चरोलीचा मूळ व्यावसायिक कणा. आणि ही चरोली पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले एक सुसंस्कृत शेती माती संस्कृतीला अनुसरून काम करणारे शेतकरी यांचं गाव. आणि ही तीच चरोली ज्या चरोलीमध्ये श्री वाघेश्वर महाराज ज्यांचं ऐतिहासिक पुरातन आणि जागृत असं देवस्थान आहे. आणि ही तीच चरोली ज्या चरोलीमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बैलगाडा शर्यतीचा आखाडा भरवला जातो. ही तीच चरोली ज्या चरोलीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पदस्पर्श झालेली ही ऐतिहासिक चरोली. या चरोलीमध्ये आपण सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही जे पाहिले ते सचिन भाऊ म्हणजे एक यशस्वी उद्योजक म्हणूनच आम्हाला माहिती आहे. परंतु त्या यशस्वी उद्योजका पाठीमागे असलेली संघर्षमय कहाणी, त्यांची वाटचाल हे आम्हाला जाणून घ्यायला तुमच्या माध्यमातून आवडेल. काय सांगा? माझा जन्म चरोली 24 मध्ये झाला. मला माझा अभिमान वाटतो माझ्या चरोलीमध्ये माझा जन्म झाला. माझं शालेय जीवन 24 मध्ये 1ली ते 4थी पर्यंत गेलं. तिथून पुढं वाघेश्वर विद्यालयामध्ये मी 5वीला दाखल झालो. 5वी ते 11वी पर्यंत मी वाघेश्वर विद्यालयामध्ये होतो. आमचं वाघेश्वर विद्यालय म्हणजे या पंचक्रोशीमध्ये नाव असलेलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं विद्यालय. तिथं आमच्या चरोलीतले 12 वाड्या असतील, आसपासची गाव असतील, तिथून सगळे विद्यार्थी शिक्षणासाठी चरोलीमध्ये यायचे. आणि आमच्या त्या चरोलीच्या विद्यालयावर आमच्या गावातले पुढारी असतील किंवा जी ज्येष्ठ मंडळी असतील, वृद्ध मंडळी असतील, त्यांचं सगळ्यांचं लक्ष असायचं. म्हणून त्या वाघेश्वर विद्यालयाला चांगले विद्यार्थी किंवा चांगले वळण असलेले किंवा लोकांचा आदर राखणारे विद्यार्थी तयार व्हायचे. आणि आमच्या चरोली वाघेश्वर विद्यालयातून खूप मोठी म्हणजे चांगले विद्यार्थी बाहेर आज चांगल्या पोस्टवरती काम करतायत. आमच्या गावचं नाव उज्ज्वल करतायत. आणि आमचं गाव म्हणजे 12 वाड्या 13वं गाव ह्या वाघेश्वर मंदिराच्या पायथ्याशीच आणि जागृत देवस्थान आमचं वाघेश्वर महाराजांचं. आमच्या गावातला असं एक बी नागरिक नसेल की जो दिवस वाघेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी जर सोमवारचा असेल की आठवड्यात एक दिवस जात नसेल. एवढं जागृत देवस्थान आहे. आणि सगळ्यांची भावना आमच्या वाघेश्वर महाराजांवरती. आणि आमच्या तुम्ही आता सांगितलं माऊलींचं आमच्या गावाला पदस्पर्श आला, तुकाराम महाराजचा पदस्पर्श झालेला आहे. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये मी आमच्या गावचा उल्लेख आहे की आमच्या गावातले
म्हणजे आमचे जुने वंशज होते त्यांनी बी ह्या मातीसाठी लढाई केल्या किंवा त्यांचं काहीतरी मोलाचं त्यांचं योगदान आहे त्या ही जी मातीसाठी. आपण जी वागेश्वर शाळा सांगितली, त्या वागेश्वर शाळेमध्ये जवळपास 700 ते 800 विद्यार्थी त्या काळात शिकत त्या होते. काळात साक्षर. आणि ते शिक्षण घेत असताना वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन असायचं, वडीलधाऱ्यांचं लक्ष विशेष असायचं आणि मुलांवरती संस्कार घडवले जात आहेत. मी माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे की वागेश्वर महाराजांच्या नावानं आपल्याकडं कबड्डी संघ सुद्धा कार्यरत आहे. आमच्याकडे वागेश्वर महाराजांच्या नावाने कबड्डी संघ आहे, व्हॉलीबॉल संघ आहे. क्या आमचे कुस्तीमध्ये बी आमच्या इथले बरेच मुलं तालीमीमध्ये असतात. आमचा घाट म्हणजे बैलगाडा घाट जो आमदार महेशदादा लांडगेंनी एवढी मोठी घाट जो बंद झाला होता, महाराष्ट्र आपल्या शेतकऱ्यांचा आवडतीचा खेळ आहे बैलगाडा. बैलगाडा शर्यत म्हणजे. तो घाट चालू करायला दादांनी जेवढं कष्ट घेतले ते आसपासच्या गावामध्ये सगळ्यात जास्त आनंद, सगळ्यात जास्त मोठा उत्सव घाट चालू झाल्यानंतर चोरलीमध्ये झाला. म्हणजे महेश लांडेंनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी जो न्यायालयीन लढा उभा केला, अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत बैलगाडा शर्यतीचा लढा जिंकण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आला. तो लढा यशस्वी झाल्यानंतर सर्वाधिक आनंद जर कुठे झाला असेल तर तो चोरलीत झाला. कारण त्या चरोलीला एक बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक वारसा आहे. वास. आणि जसा नावाजलेला घाट नैसर्गिक घाट आहे. आमच्या वागेश्वर टेकडीवरती असं काही गावांनी घाट वगैरे तयार करावं लागतं. आमच्या गावाला नैसर्गिक घाट भेटलेला आहे. तो इतका सुंदर चांगला घाट आहे की चांगले आपल्या पुणे जिल्ह्यातून नावाजलेले बैलगाडा मालक त्यांची बैल घेऊन आमच्या उत्सवात सहभाग घेतात. म्हणजे एक चांगल्या प्रकारची महाराष्ट्रातली नावाजलेली यात्रा आमच्या चौलीची असते. महाशिवरात्रीला वागेश्वर महाराजांचा उत्सव असतो. त्याच्यानंतर आमची 4 दिवस यात्रा चालते. 2 दिवस घाट असतो, 1 दिवस कुस्त्याचा आखाडा असतो. आणि कुस्त्यांचा आखाडा मी त्याच पद्धतीने नावाजला होतो. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून तुमचे पंजाब असेल, हरियाणा असेल, कर्नाटक असेल, तिथले बी पैलवान आपल्या आखाड्यामध्ये भाग घेतात. आणि चांगला नावाजलेला आखाडा होतो. चांगले पैलवान असे कुठला महाराष्ट्र केसरी नसेल किंवा हिंद केसरी नसेल की चरोलीच्या घाटात आखाड्यात कुस्ती केली नसेल. निश्चितच भाऊ ही खूप मोठी गोष्ट आहे की चरोलीमध्ये जो कुस्तीचा आखाडा, मला वाटते त्या आखाड्याचं नाव शंभूराजा आखाडा असा आहे. या आखाड्यामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा मल्ल खेळले आहेत. किंबहुना आपण आता सांगितलं की महाराष्ट्र केसरी एकही नाही की जो चरोलीच्या आखाड्यात खेळला नाही. म्हणजे चरोलीकर शेती माती लाल मातीशी इमान असलेले चरोलीकर, बैलगाडा शर्यतीचा नाद असलेले चरोलीकर. परंतु हा खरा चरोलीकर व्यावसायिक घडला कसा? सर आमचं शेतीप्रधान गाव आहे. बरोबर. आणि दुग्ध व्यवसायाचं हे आमच्या इथे असे पूर्वी नगरपालिका यायच्या आधी प्रत्येक घरोघरी गाई म्हशी असायच्या. त्याचा दूध व्यवसाय चालायचा. प्रत्येक वाडी वस्तीवरती प्रत्येक शेतकऱ्याकडे जनावर असायची. आणि शेतीला तर आमचे पानमळे पहिल्यापासून पानमळ्याचं गाव म्हणून चौलीला ओळख आहे जुनी. आणि बागायतीचं क्षेत्र असल्यामुळं प्रत्येक शेतकरी प्रत्येक नागरिक चांगल्या प्रकारे शेती करून त्याचं उदरनिर्वाह करायचा. हळूहळू नंतर नगरपालिका आली. 1997 नगरपालिका आली. नगरपालिका आल्यानंतर लोकांनी जे 2000 माझ्या मते 12-13ला महेशदादांना स्टँडिंग भेटली होती. महेशदादांना. आणि त्या स्टँडिंगच्या काळामध्ये दादांनी आळंदी पालखी महामार्गाचं बजेट ठेवलं होतं. आणि तो पालखी महामार्ग दादांच्या काळात झाला. आणि 14ला दादा मानवते अपक्ष आमदार निवडून आले. बरोबर. आणि 1997 गाव गेल्यानंतर जवळजवळ 14-15 पर्यंत आमच्या गावामध्ये 2017 पर्यंत कामं नव्हतीच. 14 नंतर दादांनी आमदार झाल्यानंतर थोडे प्रोजेक्टला सुरुवात केली. आणि माझ्या मते आळंदी महामार्ग झाल्यानंतर 14च्या इलेक्शन आले, दादा आमदार झाली. 15-16ला थोडी कामं यायला लागली. आणि दादांच्या माध्यमातून मी असेल, आमची सहकारी मित्र महापौर नितीन आप्पा असतील, आम्ही दादांच्या कामासाठी यायचं. मग ती कामं होत गेली. मग आम्हाला वाटलं की आता हा माणूस कामाचा आहे, योग्य माणूस आहे. आणि 2017च्या इलेक्शन मध्ये आम्ही सर्वजण दादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केला. आणि आमचं नशीब चांगलं की आम्हाला असा नेता भेटला, असा सहकारी भेटला महेशदादा, की त्यांनी पहिलाच मान महापौराचा आमच्या नितीन आप्पांना दिला.
एक शेतकरी कुटुंबातून आपांची पहिली इलेक्शन झाली होती 12ची. 12 मध्ये महापौरांना काहीच कसली संधी नाही भेटली, कसलं बजेट भेटलं नाही, कसला काहीच विकास करता नाही आला. आणि इथून मागल्या राजकारण्यांनी बी काही केलं नव्हतं. म्हणजे 97 पासून पूर्णतः दुर्लक्षित. जवळजवळ 20 वर्ष गाव दुर्लक्षित. 17 नंतर मग खरे आमच्या गावामध्ये विकासाची नांदीच घोडदौड चालू झाली. म्हणजे पालखी महामार्गाची जशी पायाभरणी झाली तसं चरोलीला आशेचा किरण दिसायला लागला की आपल्याला आता काही विकासाची गंगा आपल्याकडे वाहते आहे. मला सांगा की आपण सांगितलं की महेश लांडगे यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही प्रवेश केला आणि त्यानंतर गावाला पहिलं लोकप्रतिनिधी मानाचं पद मिळालं. पहिला महापौर चरोलीचा झाला. पण हे होत असताना चरोलीमध्ये आम्ही जे तुमच्याकडे पाहतो की एक यशस्वी उद्योजक म्हणून, परंतु सचिन तापकीर हे यशस्वी उद्योजक घडले कसे आणि ते समाज कार्यामध्ये आले कसे हे जाणून घ्यायला आम्हाला. आम्ही 4 बहीण भाऊ. आणि माझे वडील 1987 साली एक्सपायर झाले. 1987 साली एक्सपायर झाल्यानंतर आमच्या आईने सगळा हा गाडा ओढला. आमचं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे थोरल्या बहिणीचं लग्न केलं, 2 नंबर बहिणीचं लग्न. माझ्या थोरल्या बहिणीचं लग्न झालं, 2 नंबर बहिणीचं लग्न झालं. माझं लग्न आमच्या आईने. आणि ते शिक्षण घेता घेता मी वागेश्वरी विद्यालयामध्ये खेळामध्ये सहभाग घ्यायचा. कुस्ती असेल, खो खो असेल, बास्केटबॉल, मैदानी खेळ, बास्केटबॉल असेल. आणि आमचा खरोखर व्हॉलीबॉल संघ अजून बी आमचा वागेश्वरी विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ चांगल्या पद्धतीने चांगल्या स्पर्धा जिल्हा लेवलला, नॅशनल लेवलला खेळतात, बक्षीस बी आणतात. कबड्डीमध्ये बी आमच्या 2 संघ आहेत. चांगल्या प्रकारे नाव आता 2 जिल्ह्याला काहीतरी पदक भेटले. होय, म्हणजे सगळे वागेश्वरांच्या सब कुछ वागेश्वर. हो, म्हणजे आमच्या इथे काय आणि आमच्या वागेश्वर म्हणजे जागृत देवस्थानी त्याच्यामुळे काय हेच नाही. पण माझं आता सांगायचं म्हणजे मी 11वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी घरची शेती असल्यामुळं आईला हातभार लावायला, भाजीपाला असेल, मी विश्रामवाडीला 25 पैशाला गड्डी म्हणजे रस्त्यावर उभं राहून मेथीची भाजी विकली. आम्ही मेथीची भाजी असेल, दोडका असेल. माझ्याकडे 2 म्हशी होत्या. मी इथं भोसरीमध्ये गवळ्याची हे असायची माडी, त्याच्या खाली हे असायचं. गवळ्याची माडी म्हणजे तिथं दूध मिळणार. हा, दूध कट्टाच असायचा. मग ते त्या काय त्याचा शब्द मला सांगा लक्षात नाही. दूध विकायला यायचं. 4 रुपयांनी, 4.5 रुपयांनी, 5 रुपये लिटर दूध विकलेले मी इथं. जिम मध्ये हे घेऊन यायचे. म्हणजे चरोलीतनं दूध घ्यायचं इकडं तुमच्या भोसरीमध्ये पैलवान मंडळी गावाला किंवा इथं भोसरीमध्ये पहिल्यापासून MIDC असल्यामुळं सगळा वर्ग इथे राहिला होता. बाहेरले जे लोक नोकरीसाठी आले होते, व्यवसायासाठी आले होते, MIDC असल्यामुळं बरेच आपल्या देशातून वेगवेगळ्या भागातून लोक. किती सालची घटना असेल म्हणजे 95-96 ला तुम्ही भाजी सुद्धा चरोलीतून घ्यायची, भाजी शेतात पिकवायची, स्वतःच्या शेतात पिकलेली भाजी विकायला विश्रांतवाडीला जायचं. रस्त्यावरती विश्रांतवाडी बाजार भरायचा किंवा भोसरी मार्केटला टाकायचं. किंवा जास्त असं बाजार तर खडकीला टेम्पो जायचे. टेम्पो सकाळी घेऊन जायला लागायचं. 96-97 पर्यंत मी म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन त्यावेळेला दूध, भाजीपाला, फुलं, माझी झेंडूची फुलं किंवा अष्टचं फुलं असायची आमच्या, ती मार्केटला घेऊन जायचं. म्हणजे ती घेताना विकत असताना थोडाफार व्यवसायाचं मला नाव. मी 1997 साली SSPMS ला शिपाई म्हणून रुजू झालो. मी जवळजवळ 12 वर्ष काम केलं. शिपाई म्हणून 12 वर्ष नोकरी केली. SSPMS ला फार्मसी कॉलेजला, त्याच्या पॉलिटेक्निकला 5-6 वर्ष, त्यानंतर फार्मसी आली, फार्मसीला 5-6 वर्ष, 10 वर्ष मी शिपाई म्हणून काम केलं. ते करत असताना काय डोक्यात विचार काय होता की सरकारी नोकरी करायची, शांत जीवन जगायचं, नोकरी करायची, व्यवसाय तर हा असा भाजीपाला येते होतच, सीझनल व्यवसाय. मग आपली नोकरी लागली म्हणते तेव्हाच नोकरीचं फॅड होतं. नोकरीला गेलं की घरचे थोडे निवांत व्हायचे. नोकरी केली 10 वर्ष जवळ. पण 1997 साली आमच्या पांडुरंग मित्रमंडळ म्हणून जुना मंडळ होता, तो बंद झाल्यानंतर आम्ही
97 ला आमच्या मित्रमंडळाने एकत्र आम्ही पुढाकार घेऊन शिवतेज मित्रमंडळाची स्थापना केली आणि त्या मित्रमंडळाची स्थापना करत असताना मी सामाजिक कार्य करायला आमचे अण्णासाहेब तापकीर अण्णासाहेब दगडू तापकीर सरपंच आमचे त्यांना सोयीसोयीची तात्या म्हणायचं ते नाव त्यांना म्हणजे खूप चांगला मान होता की आदरणीय लोक तात्याला घेऊन उठून उभं राहायची मुलं अशी म्हणजे तेव्हा येतील मुलं त्यांची ती कधी कोणता बघून त्यांच्या समोर खात नाही तू करतो एवढा मान होता म्हणजे आदर द्यायचा स्वच्छ राजकारण कधी बी 1 रुपया कुणाचा घेतला नसेल आणि कोणा म्हणजे काय निस्वार्थ एक चांगल्या प्रतिमेचा माणूस होता तसेच आम्ही शिवाजी तापकीर शिवाजी नाना तापकीर शिवाजी नाना म्हणतो ते आहेत अजून ते कामगारांचं संघटन करायचे कामगार नेते म्हणून पिंपरी चिंचवडला त्यांचे ते हे बी चालवायचे तर त्यांचा एक माझ्यावर प्रभाव होता की तात्यांनी चांगलं काम केलं होतं आणि नानांनी जवळजवळ 100-125 लोक कामाला लावले नगरपालिकेमध्ये एवढ्या कुटुंबांना रोजीरोटी दिली नानांना बी आमच्या तशीच किंमत होती आम्ही जर गोट्या खेळत असले नाना जर आले तर आम्ही पडून जायचं एवढी दहशत आदर तर मग ते 100-125 लोकांना नगरपालिकेत कामाला लावले असे तर लोक गोरगरिबांना नाही मदत केली त्यांनी बी कधी 1 रुपया कमावून नाही कसली प्रॉपर्टी केली नाही काही नाही समाजासाठी आमची इथं गाडी बी नव्हती फोर ते नाना काही झालं पण आता तर आम्ही पाहिलं तर सचिन तापकीर आले तर त्यांच्या मागे 4 गाड्या असतात भव्य दिव्य पण असतो असं ते मी खूप कष्टातून सगळे कामवले असं मी SSPMS ला 1200 रुपये पगार 3 वर्ष काम केले मी काम सोडलं दिवस मला 8700 रुपये पगार होता 4750 रुपये पगार मी काम सोडले 2 वर्ष काम केलं असतं मला पेन्शन दिले काय चालू झाले 4 वर्ष बनले असते म्हणजे मी आज तुम्हाला दिसतोय ना तुम्ही आता म्हणले की 4 गाड्या असतात माझे 4 गाड्या मला सेकंड 800 गाडी मारुती गाडी घ्यायची हे माझे स्वप्न होतं आपण एक 800 गाडी घ्यायची 800 तेव्हा तिचंच फॅड होतं आणि सेकंड घ्यायचं असं होतं पण माझं लग्न झालं तरी मी माझ्या मिसेसला बायकोला 4 वर्ष नगर सदस्य 4 वर्ष मी लग्न झालं माझी गाडी होती मला सासरी तिच्या माहेर घेऊन जायचं म्हणून तर दुसऱ्याच्या गाडी मला तरी घेऊन जायचं मग ह्या परिस्थितीतून मी आलेली पण आमच्या आईची आम्हाला चांगले संस्कार होते पैसा कमवायचा कष्ट करायचा आमच्या आईच्या हाताला खूप यश होतं तिने आम्ही शेती करायला वडील वाढल्यानंतर 3 वर्षामध्ये बहिणीचं लग्न करायला लागतं ते लग्न बहिणीचं ठरलं होतं तिला कळसमध्ये साबळ्यांना दिली तर आम्ही अर्धलीन शेती केली होतो आमच्या आईच्या मामाने शेत केळगावची त्यांची अर्धलीन शेती केली कांद्याचं उत्पन्न घेतलं होतं तर कांद्याचे 1,20,000 रुपये त्यावेळेस ते आमचे त्या कांद्याचे उत्पन्न झालं होतं अर्धलीन होते 60,000 रुपये आमच्या आईच्या मामाचे 60,000 आमचे तर ते बी आम्हाला मामांनी मदत केली की मुलीचं लग्न ठरले ते सगळे पैसे तुला राहते म्हणून तर त्यावेळेस आमच्या बहिणीच्या लग्न 1,16,000 रुपये खर्च आला होता आणि 1 नंबरचं लग्न आमच्या आईने केलं त्यावेळेस म्हणजे फ्रुटवाली धर्मशाळेत भाडं 3,000 असायचं फ्रुटवाली धर्मशाळेत लग्न झालं की सगळ्यात मोठं लग्न फ्रुट त्या काळाचं आळंदीमध्ये फुटबॉल धर्मशाळेमध्ये लग्न झाले की 1 नंबरचं लग्न म्हणजे बहिणीचं लग्न एक म्हणजे एक तो एक तुमचा संकल्प होता की बहिणीचं लग्न नाही माझा संकल्प नव्हता मी तर छोटा होतो आम्ही लहान होतो मी सर तेव्हा 7वी-8वी ला असेल बहिणीचं लग्न माझं काय असं काय हे नव्हतं पण आईचं स्वप्न आणि आईने आमच्या कष्ट तेवढे केले आणि तेवढंच हातात आम्हाला वाढवलं आमच्यावर संसार केले मग आज जे बी काय आम्ही आई ते आमच्या आईमुळे मला अभिमान आहे आता माझी आई 6 वर्षाला एक्सपायर झाली पण आमच्या आईचं आमचं खूप मोठं संस्कार आहे तेवढं तिचा जीव होता की उपकार आहेत म्हणता तिने आम्हाला चांगल्या यायला लावलं चांगली बोलणं लावली त्याच्यामुळे आज मी समाजात चांगल्या प्रकारे काम करतो आमचं शिवती मित्र मंडळाचे माझे सगळे सहकारी असतील तिथून वरून मी उत्सव कमिटीमध्ये शंभू महाराज आखाड्यामध्ये काम करतो आमचा शिवसृष्टी म्हणून एक ग्रुप आहे तेव्हा आम्ही मित्रमंडळी सगळे एकत्र व्यवसाय करतो म्हणजे हळूहळू मी सामाजिक क्षेत्रामध्ये हळूहळू तुम्ही व्यवसायात मी थोडं पदार्पण केलं नोकरी सोडली नोकरीनंतर मी खाणीच्या व्यवसायात गेलो खाणीचा व्यवसाय केला माझ्याकडे जवळजवळ 6-7 ट्रॅक्टर होते 4 डंपर होते 2 JCB होती तो व्यवसाय करत असताना हळूहळू मी तो व्यवसाय हळूहळू वाढवला आधी 1 ट्रॅक्टर घेतला नंतर 2 ट्रॅक्टर घेतले तो वाढत गेला त्याच्यानंतर मी हॉटेल व्यवसाय केलो श्रेयश म्हणून माझं श्रेयश हॉटेल डुडुवाला नावाजलेलं हॉटेल
मी म्हणतो ना त्या परिसरामधल्या लोकांची पसंत म्हणजे श्रेयस हॉटेल. श्रेयस हॉटेल माझ्याकडून खूप लांबून लोक जेवायला हो. येतात. फिश साठी प्रसिद्ध हॉटेल. बरं. मग तो व्यवसाय करत असताना मी म्हणजे चरोलीमध्ये जे श्रेयस हॉटेल आहे त्याचे मालक तुम्ही आहात. चरोली नाही, डुडुळगावमध्ये. माझ्या मुलाचं नाव श्रेयशी, त्याचं नावाने त्या हॉटेलचा व्यवसाय करता करता मी 2011-12ला माझ्या मते आम्ही एक 3 मित्र मिळून एक कंपनी फर्म हे केली, सॅम म्हणून. सचिन, अविनाश आणि मृत्यू म्हणून सॅम नाव आहे. मग आम्ही एक प्लॉट घेतला आणि तिथून मी बिल्डिंग कंस्ट्रक्शन व्यवसाय करतो. रिअल इस्टेट मध्ये तुम्ही पदार्थ. रिअल इस्टेट नाही, बिल्डर लाईनला. बरं. मग आम्ही तिथे एक छोटा 16 फ्लॅट 5 दुकानांचा पहिला प्रोजेक्ट केला, तापकीर आहे म्हणून. 3 तापकीर होतो, तापकीर आहे म्हणून नाव दिलं. त्याच्यानंतर मग मी 24 श्रीकृष्णपुरम म्हणून दुसरा प्रोजेक्ट चालू केला 66 फ्लॅटचा. तिथून मला मी या व्यवसायात गती मिळाली मला. तो व्यवसाय करता करता मग आम्ही शिवसृष्टीचा एक ग्रुप तयार केला, त्याच्यामध्ये प्लॉटिंगचा व्यवसाय चालू केला. सगळं मित्रमंडळी एकत्र येऊन आम्ही सगळे काम करतो. नक्कीच सचिन भाऊ 25 पैशाला जुडी विकणारा सचिन तापकीर आजच्या घडीला 4 मित्रांना सोबत घेऊन, म्हणजे मैत्री कशी जपावी, 4 मित्रांना सोबत घेऊन बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपल्या वाटचालीला सुरुवात करतात आणि आज ते एक यशस्वी उद्योजक म्हणून समोर येतात. गाईचं दूध, म्हशीचं दूध भोसरीमध्ये विकणारे सचिन श्रेयस सारख्या एका प्रसिद्ध हॉटेल चालवण्यामध्ये यशस्वी उद्योजक बनतात. आता मला सांगा की 2017 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपण या विद्यमान आमदार जे आहेत महेश लांडगे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्या प्रभागामध्ये आपण 3 नगरसेवक निवडून आणले. 3 नगरसेवक निवडून आणल्यानंतर समाविष्ट गावामध्ये पहिल्यांदा राजकीय पातळीवरती एक महत्वाचं पद, जे महापौर पद सर्वात पहिल्यांदा म्हणजे इतिहासात पहिल्यांदा चरोलीकरांना मिळालं, ते नितीन आप्पा काळजे यांच्या रूपानं. आणि नितीन आप्पा काळजेंच्या कार्यकाळामध्ये आपल्या सौभाग्यवती साधनाताई तापकीर या प्रभागाच्या सदस्य होत्या, ई प्रभागाच्या प्रभाग सदस्य म्हणून काम पाहत होत्या. आत्ताचा जो प्रभाग आहे आपला गंधर्व नगरी, मोशी गावठाण, डुडुळगाव, 24वाडी, वडुमुखवाडी आणि चरोली म्हणजे प्रभाग क्रमांक 3. आणि या प्रभागामध्ये गेल्या म्हणजे प्रभाग रचनेमध्ये फारसा बदल झाला नाही. 2017ला जी होती तशीच प्रभाग रचना आता आहे. मग या 2017 ते 2022 जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकाळ होता, निर्विवाद आपली वर्चस्व होतं महापालिकेमध्ये, तर या 5 वर्षाच्या काळामध्ये आणि त्यानंतरच्या प्रशासकीय काळामध्ये आपल्या प्रभागामध्ये कोणती विकास कामे झाली की जे आज लोकांच्या समोर सांगता येतील? विकास कामं एवढी दादांच्या माध्यमातून विकास कामं झाली की तुम्हाला सांगायला चरोलीमध्ये अक्षरशः चिखलात जावं लागायचो. 17 पर्यंत म्हणजे 20 वर्ष इथून पाठीमागच्या राजकारण्यांनी काही कसलंच बजेट, कसले रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज व्यवस्था असं काहीच काम नव्हतं झालेलं. म्हणजे पूर्ण दुर्लक्ष झालं आमच्या नवीन गावांकडे. त्यात आमचं चरोलीचं क्षेत्रफळ एवढं मोठं असल्यामुळे, वाड्या वस्त्या सगळ्या विखुरलेल्या असल्यामुळे आमच्या गावाकडे कुठल्याच राजकारण्यांचं लक्ष नव्हतं. आमचं नशीब आम्हाला महेश दादा सारखा आमदार भेटला आणि त्यांनी बी आमचं सोनं केलं. त्यांनी आम्हाला आमच्या मित्र महापौर नितीन आप्पा असतील त्यांना पद दिलं पहिल्यांदाच. चरोलीला मान दिला. भाजपची सत्ता आलेल्या प्रथम महापौर होण्याचा चरोलीला, बीजेपीचा प्रथम महापौर होण्याचा मान आप्पांना भेटला, चरोलीला भेटला, आप्पांना भेटला. मग त्याने त्या महापौर पदाचं बी सोनं आम्ही केलं. किंबहुना महेश लांडगे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयामध्ये चरोलीचा वाटा हा सिंहाचा असतो, हे नक्की आहे. तर सर जग जाहीर आहे. चरोली कुठली बी आमदारकी असेल, आतापर्यंतचा इतिहास आहे, त्या आमदारकीला आमदार ठरवायचा मान चरोली करते. माहिती तुला सगळं प्लस मायनस काय ठरवायचा मान भोसरी विधानसभेला असेल की हवेली, जुना हवेली मतदारसंघ होता. म्हणून तर महेश लांडगेंनी एकदा स्टेटमेंट केलं होतं की भोसरी माझी आई आहे तर चरोली माझी मावशी आहे. नक्कीच या चरोलीमध्ये स्मशानभूमीचं काम होतं, ते पूर्ण झालंय का? हो सर, चरोलीमध्ये स्मशानभूमी असेल, क्रीडांगण असतील, पाण्याच्या टाक्या असतील, डीपीचे रस्ते असतील, तुमचा जलतरण तलाव आहे की आता भाजी मंडई झालेली, तुमचं परत
भगव्या ध्वजाचा असेल, संत म्हणजे सृष्टी 200 असेल. फूट उंच संत सृष्टी हो, झाली संत त्याच्या सृष्टी, ठिकाणी 200 फूट उंच भगवा ध्वज ध्वज झाला. असेल, हा. म्हणजे जेवढी कामं सांगता येतील ना, अशी लाईन लागेल कामाची, एवढी कामं. अग्निशमन केंद्राचं काम करायचं अग्निशमन केंद्राचं काम झालं, त्याचं आता मध्ये उद्घाटन बी झालं. म्हणजे आमच्या जेवढे डीपी रस्ते ताब्यात आलेले, जवळजवळ 80% डीपी रस्ते जे ताब्यात आलेले त्याचे काम आले. परत विरंगुळा केंद्र झालं, विरंगुळा केंद्र करत असताना पोलीस स्टेशनचं काम झालं, चौरली पोलीस स्टेशनचं काम झालं. खूप मोठं कामं झाली आमच्या चौरलीमध्ये. आणि रस्त्यांचं तर जाळं झाल्यामुळे आज एवढे टाउनशिप दिसत आहेत ना, हे सगळे दादांची नापांची पुण्य आहे. म्हणजे डीपी रस्ते विकसित झाले महेश लांडगे यांच्या नेतृत्वामध्ये आणि आप्पांच्या सहकार्याने. डीपी रस्ते विकसित झाले म्हणून चरोलीच्या विकासाला चालना मिळाली. हो, 100%. आणि चरोलीच्या विकासाला चालना मिळाली म्हणून चिखली, मोशी, चरोली असा रेसिडेन्शियल कॉरिडॉर निर्माण झाला. आणि तुमच्या त्या जमिनी होत्या, जमिनींना सोन्याचा भाव आला. पर्यायाने भूमिपुत्रांना व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या. मला सांगा, पण एवढं सगळं होत असताना पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याच्यावरती तुमचे जे नेते आहेत महेश दादा किंवा तुमचे जे सहकारी आहेत नितीन आप्पा, यांनी काय काम केलंय का? सर, पाण्याचा प्रश्न होती आतापर्यंत महानगरपालिका 86 ला कधी स्थापन झाली? 81 ला महानगरपालिका 81 ला स्थापन झाली. एकच पवना डॅम धरण आहे. हो, त्या धरणावरती आतापर्यंतच्या आमदार झाले असतील, खासदार झाले असतील, महापौर झाले असतील, आजपर्यंत कुणीच त्या पाण्यावरती लक्ष दिलं नाही. दादांनी भामा आंध्राचं पाणी आणलं. हा पहिला असा नेता आहे, आमदार आहे, की त्यांनी त्या पाण्यावरती लक्ष दिलं. त्या नाही आज आमच्या नवीन गावांचं एवढं हाल झालं असतं. सर, एवढे जे टाउनशिप आल्या, म्हणजे एका टाउनशिप मध्ये एक आमचं गाव बसेल. एका टाउनशिप एवढ्या मोठ्या टाउनशिप आहे. त्यांनी शॉर्टशिपची बोलण्याने तू जर एकत्र केली ना, दोन्हीची 2,500-3,000 फ्लॅट आहे. आमच्या चरोलीचा उमरा तेवढा होय, तेवढा उमरा त्या चरोलीचा तो अख्खा एका टाउनशिप मध्ये बसेल. बरोबर. एवढं पाण्याचे हाल झाले असते. जवळजवळ प्रायव्हेट सिटीमध्ये आता 10,000 फ्लॅट आहेत, पूर्ण झाले तर लोक राहत आहेत. सगळे जवळजवळ 25,000 फ्लॅट असतील पूर्ण झाले. 25,000 चरोलीमध्ये. आसपास तुमचं डुडुगाव आहे, मोशी आहे, चिखली आहे, ह्या भागाचं तर धरलं तर पाणीचा दादाने जर हे नसतं केलं तर इतका मोठा बिकट प्रसंग. म्हणजे आंध्रा जो पाणी प्रकल्प आहे आणि पवनाच्या व्यतिरिक्त जो जलस्रोत निर्माण झाला, आंध्रा भामा पाणी पुरवठा योजना, थेट पाईपलाईन, तर त्याच्यामुळे चरोलीसह किंबहुना समाविष्ट गावांना एक पाणी पुरवठा करणारी एक सक्षम यंत्रणा तयार व्हायला लागली. आता त्याचा फायदा खऱ्या अर्थानं त्या परिसरातल्या सोसायटीधारकांना होतोय का? हो, 100%. माझ्या सोसायटीधारकांना एवढं पाणी आमच्या बागायती गावात आहे. विहिरीच्या जीवावरती एवढं पाणी पुरवता आलं नसतं. आमदार महेश लांडगे यांना आपण नेतृत्व मानता. 2017 मध्ये आपण त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि नितीन आप्पा आणि महेश दादा यांच्या माध्यमातून तुमच्या गावच्या विकासाला चालना देण्याचा किंबहुना समाविष्ट गावांच्या विकासाला चालना देण्याचा आपण प्रयत्न केला. मला सांगा, महेश लांडगेंनी आताच्या काळामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा उचललेला आहे आणि आता त्यांनी नवीन विकासाभिमुख हिंदुत्व अशी एक मांडणी केलेली आहे. तर हिंदुत्वाचा मुद्दा आपल्याला योग्य वाटतो का, किंबहुना त्याच्या मार्गाने जायला तुम्ही म्हणजे तुमचं भूमिका काय आहे त्याच्याकडे? दादांनी जो मुद्दा घेतला तो योग्यच आहे. आज त्याची गरज आहे. आज मोदी साहेबांनी एवढं राम मंदिराची उभारणी केली. देवेंद्र फडणवीस साहेब आपले महाराष्ट्रात काम करतायत. आणि दादांनी हा जो मुद्दा घेतलाय, आता आम्ही बऱ्याच प्रभागामध्ये फिरतो. युवकांच्या गळ्यातलं तर ताईतच आहे दादा, आजपासून नाही. आता ह्या हिंदुत्वावरून दादांची एक उंची अजून एवढी वाढली की महाराष्ट्रामध्ये दादांचं फॅनवर्ग आहे. मी समाजात 96-97 पासून काम करतोय. पण माझ्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात जी कोविडची महामारी आली होती त्यावेळेस लसीकरणाबाबतचे जे गैरसमज होते ते गैरसमज दूर करण्यासाठी मी जनजागृती करत होतो. लोकांच्या मनातली ती भीती होती ती काढण्यासाठी आम्ही त्यावेळेस लसी उपलब्ध नव्हत्या. त्यावेळेस मी 6,200 लोकांना स्वतः लसी दिली, स्वतःच्या खर्चाने लसी उपलब्ध करून दिली, स्वखर्चाने. आणि त्यावेळेस मला आपल्या राज्याचे राज्यपालांकडून गौरवण्यात आला. त्यांच्याकडून मला तिथे बोलून, म्हणजे कोविड मध्ये जी मानवता दाखवली आपण आणि जे उपक्रम हाती घेतली
त्या उपक्रमाची दखल घेऊन राज्याच्या राज्यपालांनी तुमचा गौरव केला आहे. कोविड योद्धा म्हणून गौरव केला आहे. मला लोकमतने मला तो सन्मान दिला. अच्छा, माझ्या मते पुढाऱ्याने बी मला तो सन्मान दिला. क्या बात आहे. 2-3 जागी माझा सन्मान दिला. आणि त्या कोविडच्या महामारीमध्ये जवळजवळ चौथी ज्या नागरिकांना याची गरज होती, घर उपयोगी वस्तूंची, जीवनावश्यक वस्तूंची जे त्यांना गरज होती ते देण्यासाठी बी आम्ही खूप लोकांना मदत केली, ते किट वाटप केले. निश्चितच आपण केलेल्या मदतीमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला असेल, अनेक कुटुंबातले काही जीव वाचले असतील. आपल्या लसीकरण मोहिमेमुळे अनेकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या असतील. भाऊ, मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक आपण पहिल्यांदाच लढवतो. या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना काय आवाहन कराल? देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो विकसित महाराष्ट्र आणि बलशाली भारत यांचा जो संकल्प घेतला आहे, आणि याच्याच निर्धारावर माझे नेते प्रखर हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे ज्या पद्धतीने काम करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत विकासाचे स्वप्न घेऊन मी कायम शेवटच्या घटकापर्यंत विकासासाठी कार्यरत राहील. एवढेच मायबाप जनतेला मी आवाहन करतो. त्यांनी मला एक संधी द्यावी, त्या संधीचं मी सोनं करेन. आणि भारतीय जनता पार्टीचे जे आमचे 4 उमेदवार असतील त्यांना तुमचं मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावं, एवढेच मी हात जोडून विनंती करतो. जय महाराष्ट्र. निश्चितच भाऊ, आपल्याला या निवडणुकीमध्ये आपण केलेल्या सामाजिक उपक्रमाच्या भरोशावरती आणि आपण केलेल्या विकास कामांच्या भरोशावरती सर्वसामान्य नागरिक आपल्याला या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने साथ देतील अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपण या आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपला वेळ दिलात आणि आपले मनोगत, आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा निश्चितपणानं आपली भेट घेऊ आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपल्याशी चर्चा करू असा शब्द देतो आणि थांबतो. आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.